हॅलो फ्रेंड्स, जय भीम. तर आज आहे 13 एप्रिलच्या नंतर 14 एप्रिल. तर हो, आम्ही रात्री 12ला निघालेलो आहोत. बघा तुम्ही नागपूरचं 12चा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तर 12 वाजता पब्लिक किती जमा होते ते तुम्हाला दाखवणार आहे मी आज. आम्ही चाललेलो आहोत आता आंबेडकर चौकमध्ये सर्वात आधी, आणि आंबेडकर चौकातलं तुम्हाला दाखवणार आहे 12ला कसं सेलिब्रेशन करतो आम्ही, आणि किती छान सेलिब्रेशन होते आमच्या नागपूरमध्ये ते. तर चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आणि बघू शकताय चौकात आलोत आम्ही सगळे. जय भीमवालेच आहे तिथे, सगळे चाललेत आपल्या आपल्या गाडीने. संविधान चौकात चालले तर हे आम्ही आलो आंबेडकर चौकात. बघू शकता तुम्ही गाडी इथला खतरनाक बघा, खूप सुंदर, खूपच सुंदर. बघू शकताय तुम्ही किती प्रमाणात लोक आहेत. आणि पब्लिक वाढणार होता तर 12 वाजले नुकतेच. पब्लिक खूप असते रात्रीच्या 3-4 वाजेपर्यंत. चिल्ली चिल्ली बघा किती छान त्यांच्या मामा, व्हाईट कपडे. पब्लिक बघा किती सुंदर कसं बाबाचे नारे लावत आहे. आमचा गोल्डी बघा किती छान दिसत आहे. गोल्डी आणि गुगलचे मामा बघा, छान वाटत आहे. व्हाईट आमची शान आहे. व्हाईट प्लस निळा. जय भीम, जय भीम. तर आम्ही तिथनं निघालेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत संविधान चौकात. संविधान चौकात खूप म्हणजे खूप भीड आहे, खूप जास्ती रश आहे तिथं. जास्त म्हणजे कसं 11 वाजताच्या आधी जे गेले त्यांना आत जाऊ दिलेलं आहे, पण जे आम्ही 12च्या नंतर गेलो तर तिथे फुल झालेलं, पाय ठेवायला जागा नव्हती. म्हणून आम्ही परत आणि दुसरीकडे चाललो आता जय भीम चौकात. जय भीम चौकात पण खूप मस्त सेलिब्रेशन होते. तर मुलांना घेऊन बघू शकताय तुम्ही आमची भीम नगरी, जय भीम नगरी किती सुंदर सजलेली आहे. जणू दिवाळी असणार. दिवाळीपेक्षा पण खूप महत्त्वाचा दिवस आहे आजचा. आणि आमच्यासाठी हे 14 एप्रिल म्हणजे आमची दिवाळीच आहे. आमचे दैवत, आमचं सर्वस्व या दिवशी जन्माला आलेत आणि आमचा उद्धार केलेत. त्यामुळे आमचे बाबासाहेब आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि बाबासाहेब होते नाही तर आहेत, अजूनही आहेत आणि कायम राहणार, हे लक्षात राहू द्या. आणि बघा किती मस्तपैकी आमच्या बाबासाहेबांचे सगळीकडे पोस्टर. सगळं नागपुरामध्ये तर बाबासाहेबांशिवाय पान हालत नाही अजूनही. तर इथे बघा मुलांना केक वगैरे वाटले जात आहेत, खूप छान. आणि सगळ्या लहान मुलांना केक्स वगैरे दिले जात आहेत, कारण लहान मुलांना एवढ्या रात्रीचे घेऊन फिरत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना काळजी लहान मुलांची. कारण आमचा सण म्हणल्यावर आमची मुलं पण आमच्यासोबत येतील, हेच उद्देश आहे एवढ्या रात्रीचं बाहेर निघायचं आणि आपल्या समाजाला पुढे न्यायचं. हेच एक दिवस असते आमचा, ज्यात आम्हाला खूप मन लावून खूपच एन्जॉय करता येते. तर इथे बघू शकताय तुम्ही काही संपना, आणि आम्हाला तर जायचं आहे समोर, पण गर्दी काही हटत नाही आहे. खूप जास्ती रश आहे, पूर्ण पब्लिकच आहे समोर. बघू शकताय तुम्ही इथनं पाय ठेवायला जागा नाही. तर इथे बघा फॅमिली बघा आमची. कोई बात है मुझको पूछो ना.
आम्ही पाहिजे तेवढं फिरलेत मस्तपैकी, जास्तीत जास्त फिरण्याचा प्रयत्न केलेत. 14 एप्रिलला 14 एप्रिलच्या आदल्या दिवशीपासूनच, आणि 14 एप्रिलचा दिवस अजून पूर्ण व्हायचंच आहे. उद्याची रॅली तर बाबा खतरनाकच असणार आहे. आणि उद्याच्या दिवशी तर आम्हाला विचारायचंच नाही, आम्ही खूप बिझी असतो. तरी पण मी जेवढे क्लिप्स शूट करू शकते तेवढे मी केले आणि दाखवले. तर हे नागपूरचं जरीपट्टा साईड आम्ही आलेलो आहोत. जरीपट्ट्याला जयभीम चौक म्हणून आहे. तिथे पण जयभीमवालेच असतात आणि जास्तीत जास्त जयभीमच्याच आपले जयभीमवालेच त्या एरियामध्ये राहतात. आणि खूप छान एरिया आहे आणि आपला सेलिब्रेशन पण खूप मोठ्याने करतात इथे. बघू शकता तुम्ही, पायदळ तेवढा लांब चाललेला आहे जयभीम चौकात यांनी. आणि आपला नारा काही थांबवणार नाही, असंच चालू द्यायचं. आणि खूप भारी वाटतं ना, तर मला पण खूप भारी वाटत आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त एकच साहेब आणि बाबासाहेबच दिसणार तुम्हाला. गोष्ट 14 एप्रिलचीच नाही, प्रत्येक वेळेस आमच्या बाबांचाच राज असतो नागपुरात. तर बघू शकता जयभीम चौकात आम्ही आलेलो आहोत. किती सुंदर सजवलेला आहे, अप्रतिम, खरंच खूपच भारी सजवलेलं आहे. आणि काय सांगू आता, मी इथं आल्याबरोबर तर माझं डोळ्यातनं असं काही वेगळंच, म्हणजे बाबासाहेबांना एवढं सजून धजून बघून मला खूप भारी वाटतं आहे फुलांनी, आणि खूप भारी वाटत आहे. तर खूप मस्त फोटोशूट वगैरे केलेत आम्ही आणि बाबासाहेबांना नमन केलेत. आणि मुलांना पण बाबासाहेबांना, आणि मुलं म्हणत आहेत, मम्मा हे आपले बाबासाहेब आहेत. म्हणलं हो बाळा, हे आपले बाबासाहेब आहेत. तर असं प्रश्न विचारतात जेव्हा मुलं आपल्याला, तर वेळोवेळी त्यांना उत्तर देत राहायचं आणि त्यांना त्यांच्या मनात हे जाणून द्यायचं की बाबासाहेब हे आपले गॉडफादर आहेत, आपल्यासाठी खूप काही करतात. हे वेळोवेळी त्यांना सांगत राहायचं त्यांचं. आणि खूप म्हणजे खूप असं मन ना माझं तृप्त झालं आहे सगळं नजारा पाहून. कारण जयभीम चौकात पण खूपच भारी असते सेलिब्रेशन. तुम्ही बघू शकता, आम्ही काही फोटोशूट केलेले, ते फोटो मी तुम्हाला शेअर करत आहे. माझी 2 मुलं खूप एन्जॉय केलं त्यांनी पण. आणि किती सुंदर बघा इथे डेकोरेशन केलेलं आहे, खूपच मस्त. इथे फोटोशूट करू शकताय तुम्ही, खूप सुंदर असं आणि खूप भारी केलेलं आहे. गुगल म्हणते, मम्मा एवढ्याच जागेत कसा काय पाऊस येत आहे? त्याला सांगायचं की हे डेकोरेशन केलं आहे बाळा. इथे पलीकडे BR आंबेडकर म्हणून खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तर मी फोटो पण काढलेले आहे माझ्या मुलाची, बघू शकता. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तर आता रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत, तरी पण लोक बघा आहेतच अजून. 2:30 वाजून म्हणजे 3-4 पर्यंत तर भरपूर प्रमाणात इथं राहत असेल. तर आता झालेली आहे सकाळ, आणि सकाळ आमची बघा 14 एप्रिलची किती सुंदर. आमच्या पूर्ण एरियातले सगळ्या बायका वगैरे इथे वंदना घेत आहेत आणि फोटोपूजन करत आहेत. ह्या ताईंनी बनवलेले आहेत आमच्या, खूप सुंदर केक बनवतात. आपल्या आपल्याच कामात आहे. सूरज मी ना सब काही केलं ना, बांगड्याच नाही घातली. अरे वा, दाखवा. वाव, ते बी बोल करा.
गुगल ए गुगल का पाय भाजत आहे रे बाबा. चप्पल मी म्हणलं आता तिथं माझी चप्पल कुठे गेली इतकी. अबे मामी सोबत गेला इंटरेस्टच नाही राहत ना, म्हणून काही तयारी नाही आणि बरं 2 तेव्हा कुठं घाई घाई राहते ना. चला इकडे उभे राहा रे, अशी पोट्यावा फोटो काढा. असे वानर नाही असं ठेव. तर हे केलं होतं आम्ही फोटोशूट आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आम्ही. सकाळपासनं खूप एन्जॉय करत असतो. ते रात्रीच्या 1-2 वाजतापर्यंत चालू होते. ते बुद्धवंदना चालू झालेली आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. तर वंदना झाली. आता आम्ही केक कट करणार आहोत. तर चाकूने करायचं नाही केक कट, चमच्याने करायचं आहे. लहान आहेत पण आम उतारायचे तिकडून कुठे सर इकडे अनार काढला का घाबरत आहे. फटाक्याला खूपच घाबरतो. ओ नो चलो, ओ नो चल ये इकडं. चल आपण केक इकडे खूप खूप एन्जॉय केला आम्ही. आणि सकाळचे हे 9 वाजताचा व्ह्यू आहे. म्हणजे हे माझे पप्पा आहेत. तर बघू शकताय हा सर तर आमचे गोल्डी साहेब फक्त केक ओढत आहेत. केक एवढा आवडलेला आहे त्यांना. खूप म्हणजे खूप खादाडी कंपनी आहे आमची. आणि ते संध्याकाळचं महाप्रसादाची तयारी सुरू आहे. तर यांनी स्वतःकडून रॅलीतल्या सगळ्या लोकांना खाऊ घालतात आणि खूप छान काम करतात. मला तर खूप आवडलं. आणि ते चालू आहे ताईंची पूजा, बुद्धवंदना. तर आणि त्यांचा व्हिडिओ शूट पण होत आहे आणि फोटोसुद्धा निघत आहे. तर मी तेवढ्यातच त्यांचा व्हिडिओ कॅप्चर केला. तर ताईंनी खूप छान केक बनवलेला आहे आणि ते संध्याकाळ झालेली आहे बघा. आणि इथे आम्ही सगळ्या रॅलीतल्या लोकांना सगळं प्रसाद देत आहोत. आणि खूप सुंदर कार्यक्रम असा झालेला आहे आमचा. आणि तुम्हाला डान्ससुद्धा दाखवणार आहे मी पुढे. आणि खूपच टेस्टी असा प्रसाद बनवलेला ताईंनी. खूप सुंदर होता. तर बघू शकता तुम्ही इथे डान्स चालू आहे आमचा.
गुलामी का टूट गया जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय
मागं मागं. आधी नाचा ना वहिनी. तर अशा प्रकारे आम्ही केलेली आहे आमची 14 एप्रिल साजरी. तर सगळ्यांना जय भीम, सगळ्यांना जय भीम. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो. थँक्यू सो मच. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय भीम बोलायला विसरू नका. जय भीम फ्रेंड्स. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि बी हॅपी, स्टे हेल्दी. जय भीम. नमो बुद्धाय. हम्म.